नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण वापरून कुकरमध्ये नाचणीचं इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि या एकाच बॅटर पासून जाळीदार इडली, आप्पे, आंबोळी आणि मस्त कुरकुरीत डोसा यांची सुद्धा रेसिपी पाहणार आहे। नाचणी खाण्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। विशेषतः उन्हाळ्यामध्ये याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात। नाचणीची भाकरी असू दे, चपाती असू दे किंवा इतर कोणतेही पदार्थ असू देत इतके आवडीने खाल्ले जात नाहीत, पण या पद्धतीने नाचणीची इडली, आंबोळी, डोसा किंवा जर आप्पे बनवले तर घरातले सगळेजण हे पदार्थ 100% आवडीने खातील। हे बॅटर जर तयार असेल ना, गडबडीच्या वेळी अगदी 5 मिनिटात इडली, आप्पे, आंबोळी किंवा डोसा बनवून तयार होतं। हे सगळे पदार्थ अगदी परफेक्ट मस्त जाळीदार बनण्यासाठी पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित फर्मेंट होणं खूप महत्त्वाचं आहे। थोडंसं वेगळ्या पद्धतीने याचं आपण पीठ फर्मेंट करून घेणार आहे। तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी इडली राईस घेतलेला आहे। इडली राईस नसेल तर रेशनचा तांदूळ किंवा जो जाड तांदूळ असतो, शिजवल्यानंतर घुगऱ्यासारखा भात बनतो, शक्यतो तोच तांदूळ वापरायचा, इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही किंवा ज्याचा भात चिकट बनतो ना असे तांदूळ वापरायचे नाही। आता हे तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। हे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं। पाव चमचा यामध्ये मेथी घ्यायची। मेथीमुळे सुद्धा पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते। तर हे चांगलं मिक्स करून घेतलं। यावरती झाकण ठेवून हे आता बाजूला ठेवून दिलं। दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। नाचणी सुद्धा व्यवस्थित चाळून आणि निवडून घेतलेली आहे। हे सुद्धा 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं। नाचणी बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं। याच्यावरती झाकण ठेवून हे सुद्धा बाजूला ठेवून दिलं। तर हे पहा, 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। आता तिसऱ्या भांड्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी अख्खे उडीद घेतलेले आहेत। उडीद डाळ ऐवजी शक्य असेल तर अख्खे उडीदच वापरायचे। यापासून बनलेली इडली अतिशय जाळीदार आणि हलकी फुलकी बनते। साऊथ इंडियन लोक सुद्धा शक्यतो हे असे पदार्थ बनवण्यासाठी अख्खे उडीदच वापरतात, पण अख्खे उडीद नसतील तर काहीच हरकत नाही, याऐवजी उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता। फक्त काय करायचं, उडदाची डाळ अगदी चोळून चोळून धुवायची नाही, त्याचा जो चिकटपणा असतो ना तो तसाच ठेवायचा। अख्खे उडीद सुद्धा जास्त चोळून चोळून धुवून घ्यायचे नाहीत, हलक्या हाताने चोळून घ्यायचे। याला लावलेली जी पावडर आहे ना ती फक्त निघाली पाहिजे। उडदामध्ये जो चिकटपणा असतो ना तो तसाच राहिला पाहिजे। तर अख्खे उडीद सुद्धा धुवून घेतले। हे सुद्धा व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं। आता या तिन्ही गोष्टी आपल्याला 9 ते 10 तास भिजवून घ्यायच्या आहेत। संध्याकाळी हे भिजत ठेवणार असाल तर एक रात्रभर भिजवून घेऊ शकता किंवा सकाळी लवकर 8 ते 9च्या दरम्यान हे भिजत ठेवू शकता, म्हणजे त्या दिवशी रात्री याचं बॅटर सुद्धा आपण बनवून फर्मेंट करायला ठेवू शकतो। तर हे पहा, 9 ते 10 तास हे मी भिजवून घेतलेले आहेत। अजून थोडीशी थंडी आहे त्यामुळे थोडंसं जास्त वेळ हे भिजवून घेतलेलं आहे। कडक उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 तास जरी हे भिजवून घेतलं तरी सुद्धा चालतं। तर तुम्ही पाहू शकता तांदूळ, नाचणी आणि अख्खे उडीद मस्त फुललेले आहेत। आता आपल्याला या सगळ्याचं बॅटर करून घ्यायचंय, पण त्या अगोदर एक गोष्ट करून घ्यायची। एका भांड्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते ना त्याच वाटीने 1.5 वाटी पोहे घ्यायचे। पोहे एकदा स्वच्छ धुवून घेतले, पाणी न घालता तसेच हे थोडा वेळ भिजवून घ्यायचे। आता हे सगळं वाटून होतंय ना तोपर्यंत पोहे सुद्धा व्यवस्थित भिजले जातील। तर सुरुवातीला तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे मी तांदूळ काढून घेतले। आता हे वाटून घेण्यासाठी तांदळातलं पाणी आपल्याला वापरायचं नाही, तर हे पहा, उडीद भिजलेलं जे पाणी आहे ना ते आपल्याला वापरायचंय। तर अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर करून घ्यायचं। तर एक बॅच तांदळाची वाटून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं हे बॅटर बनलेलं आहे। अगदीच बारीक असं याचं बॅटर करायचं नाही। आता हे बॅटर आपण कुकरमध्ये फर्मेंट करायला ठेवणार आहे। तर त्यासाठी काय केलं, हे तांदळाचं बॅटर कुकरमध्येच काढून घेतलं। तर या पद्धतीने उरलेले सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। उडीद भिजलेलं थोडंसं पाणी घातलं आणि अशीच पेस्ट करून घेतली। तांदूळ वाटून झाल्यानंतर नाचणी आपल्याला वाटून घ्यायची। तर याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी घेतली। हे वाटून घेण्यासाठी नाचणीचं पाणी न घेता उडदाचं भिजलेलं पाणी घेतलं आणि हे सुद्धा बारीक असं वाटून घेतलं। नाचणी व्यवस्थित भिजलेली आहे त्यामुळे फक्त 3 ते 4 वेळा मिक्सरला फिरवून घेतली ना अगदी बारीक अशी पेस्ट बनून तयार होते। नाचणीचं बॅटर सुद्धा कुकरमध्ये काढून घेतलं। आता यानंतर उडीद आपल्याला वाटून घ्यायचे। तर थोडे थोडे उडीद घ्यायचे, उडदाचंच भिजलेलं थोडंसं पाणी घ्यायचं, 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे पहा, असं मस्त उडदाचं चिकट बॅटर बनून तयार व्हायला पाहिजे। हे सगळं वाटून घेण्यासाठी उडीद भिजलेल्या पाण्याचाच वापर आपण केलेला आहे। यामुळे काय होणार आहे, नाचणीची इडली असून सुद्धा अगदी परफेक्ट इडली बनणार आहे। नाचणी किंवा नाचणीचं पीठ शिजल्यानंतर आपल्याला माहितीच आहे थोडंसं चिकट होतं आणि त्यामुळे काय होतं, इडली व्यवस्थित फुगत नाही, आतून सुद्धा जाळीदार व्हायचा चान्स कमी असतो।
पण या पद्धतीने व्यवस्थित भिजवून घेतली, सगळ्या साहित्याचं हे जर प्रमाण घेतलं आणि उडीद भिजलेल्या पाण्यामध्ये जर हे सगळं वाटून घेतलं ना, तर इडलीला फ्लेवर सुद्धा चांगला येतो आणि इडली सुद्धा मस्त जाळीदार स्पॉन्जी बनते. तर हे पहा, सगळ्यात शेवटी भिजवून घेतलेले पोहे सुद्धा मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. उडीद भिजवून घेतलेलं उरलेलं सगळं पाणी पोहे वाटून घेण्यासाठी वापरलेलं आहे. लक्षात ठेवा, पोहे वाटून घेताना थोडंसं जास्त पाणी लागू शकतं, कारण पोह्याचे छोटे छोटे तुकडे राहू शकतात. त्यामुळे पोहे बारीक करून घेताना लक्षात ठेवा, थोडंसं जास्त पाणी घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. म्हणजे जरी या बॅटरचे डोसे जरी बनवणार असाल ना, तरी अगदी एकसारखे मस्त येतील. तर हे पहा, कुकरमध्येच हे सगळं आता काढून घेतलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळीने हे न हलवता हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. यामुळे हाताची जी उष्णता आहे ना, ती बॅटरला मिळते. सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या मिक्स होतात. तर 2 मिनिटे हातानेच मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा, एवढंच आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे, यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही. आता एक ग्लास मी या बॅटरमध्ये बरोबर मधोमध ठेवत आहे. या ग्लासचा पीठ फर्मेंट होण्यासाठी काहीही उपयोग नाही. फक्त हे पीठ किती प्रमाणात फुगतंय किंवा किती चांगलं फर्मेंट होतंय हे दाखवण्यासाठी हा ग्लास बरोबर मधोमध ठेवलेला आहे. कुकरमध्ये या पद्धतीने पीठ फर्मेंट करणार असाल तर ग्लास ठेवायची गरज नाही. आता हे पहा, झाकणाची शिट्टी आणि रबर मी काढलेला नाही, तसंच याचं झाकण लावून घेतलं. म्हणजे आत तयार झालेली थोडीशी जी वाफ असते ना, ती बाहेर येणार नाही. थोड्याशा ह्या थंडीमध्ये चांगली या बॅटरला उष्णता मिळेल आणि हे पीठ लवकर फर्मेंट व्हायला खूप मदत होईल. आता पुण्यामध्ये अजून थोडीशी थंडी आहे, त्यामुळे याच्यावरती मी एक मफलर टाकलेला आहे, ज्यामुळे पीठ अगदी परफेक्ट आणि कमी वेळेमध्ये फर्मेंट होईल. आता हा कुकर मी असाच थोडा वेळ उन्हामध्ये ठेवणार आहे. जवळजवळ 1 तास हा कुकर मी उन्हामध्ये ठेवलेला होता. कुकरच्या आतमध्ये थोडीशी गरम वाफ तयार होईल आणि त्या तयार झालेल्या गरमीमुळेच आपलं बॅटर सुद्धा परफेक्ट फर्मेंट होईल. 1 तास उन्हामध्ये ठेवला, त्यानंतर 10 ते 11 तास असाच किचन ओट्यावरती ठेवून दिलेला होता. कडक उन्हाळ्यामध्ये असं उन्हामध्ये ठेवायची गरज लागत नाही किंवा मफलर सुद्धा गुंडाळून ठेवायची गरज लागत नाही. कडक उन्हाळ्यामध्ये कुकरमध्ये जरी हे असं बॅटर ठेवलं ना, कमी वेळेमध्ये फर्मेंट होतं. पण थोड्याशा थंडीमध्ये हे बॅटर परफेक्ट फर्मेंट करायचं असेल ना, तर ही पद्धत नक्की वापरा. 1 तास उन्हामध्ये ठेवल्यानंतर 11 तास हा असाच मफलरमध्ये गुंडाळून ठेवलेला होता. आणि आता याचं झाकण काढून पाहूयात. आणि हे पहा, मस्त हे पीठ फर्मेंट झालेलं आहे. अगदी कुकरच्या वरपर्यंत हे बॅटर फुगून आलेलं आहे. हे पहा, बॅटरलाच थोडी थोडी जाळी दिसत आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. इडलीचं बॅटर जर असं फर्मेंट केलेलं असेल ना, तर बनणारी इडली 100% स्पॉन्जी बनते. तर हे पहा, हा ग्लास फक्त याच्यासाठीच ठेवलेला होता की हे पीठ किती प्रमाणात फुगतंय, किती मस्त फर्मेंट होतंय हे दाखवण्यासाठी. हा ग्लास काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यावरती जे हे बॅटर आहे ना, याला आत्ताच जाळी सुटलेली आहे. अगदी हलकं फुलकं जाळीदार असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. या बॅटरमध्ये आता बेकिंग सोडा अजिबात वापरायचा नाही. फक्त चवीपुरतं मीठ घालून याच्या लगेचच इडली, आंबोळी, डोसा काहीही बनवू शकता. पळीने हे सगळं सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं. घेतलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण जर योग्य असेल ना, तर पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं, रंग सुद्धा चांगला येतो आणि यामध्ये नाचणी असून सुद्धा इडल्या मस्त स्पॉन्जी बनतात. आता हवं तेवढं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. उरलेलं जे बॅटर आहे ना, एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 1 ते 2 दिवसांमध्ये हे बॅटर संपवायचं आहे. तर सुरुवातीला आपण याच्या इडल्या बनवून पाहूयात. त्यासाठी इडलीच्या प्लेट्सना तेल किंवा तूप लावून घ्यायचं. या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. कडक उन्हाळ्यामध्ये तर खूप कमी वेळेमध्ये हे पीठ आपलं तयार होतं. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर इडलीच्या प्लेट्समध्ये काढून घेतलं. आपण नेहमी बनवतो त्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटे वाफ द्यायची. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं, प्लेट्स सुद्धा खाली काढून घेतल्या. आता गरम असतानाच या इडल्या लगेचच काढायला जायचं नाही. गरम असतानाच काढायला गेला तर हे चिकटून राहू शकतं. महत्त्वाचं म्हणजे जास्त थंड होईपर्यंत सुद्धा वाट बघायची नाही. हलकंसं गरम आहे तोपर्यंतच या इडल्या काढून घ्यायच्या. जास्त थंड होईपर्यंत वाट बघितली तर याच्या कडा जास्त प्लेटला चिकटल्या जातात. आणि हे पहा, किती हलकी फुलकी मस्त जाळीदार अशी ही इडली बनलेली आहे. ही इडली तोडून दाखवणारच आहे. आतमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट जाळीदार बनते. मस्त हलक्या फुलक्या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. या नाचणीच्या इडल्या पौष्टिक तर आहेतच, शिवाय चवीला सुद्धा इतक्या चांगल्या लागतात की लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातात. आणि हे पहा, किती हलकी फुलकी अगदी स्पॉन्जी ही इडली बनलेली आहे. आतून सुद्धा ही इडली तुम्ही पाहू शकता, मस्त जाळीदार बनलेली आहे. नाचणी यामध्ये असून सुद्धा अजिबात आतमध्ये चिकटपणा नाही. अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये परफेक्ट इडल्या मिळतात ना, तशीच बनलेली आहे. तर या पद्धतीने या जर नाचणीच्या इडल्या बनवाल ना, अगदी परफेक्ट बनतील.
आता या बॅटरचे आप्पे सुद्धा बनवून पाहूयात. तर त्यासाठी आप्पे पात्रामध्ये थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे. ब्रशच्या साह्याने सगळीकडे लावून घ्यायचं. आप्पे बनवताना तेलाऐवजी तूप वापरल्यामुळे आप्पे चवीला सुद्धा खूप छान लागतात. या बॅटरमध्ये पाणी वापरलेलं नाही. इडलीसाठी जसं घट्टसर बॅटर हवं असतं ना, तेच मी इथे आप्पेसाठी वापरलेलं आहे. तर वरच्या बाजूला थोडीशी जागा ठेवून हे बॅटर व्यवस्थित भरून घेतलं. आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने झाकण लावून 10 मिनिटे एक बाजू याची भाजून घेतली. 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा थोडंसं वरच्या बाजूनी तूप टाकून घेतलं. सगळे आप्पे पलटून घ्यायचे, दुसरी बाजू सुद्धा चांगली भाजून घ्यायची. यामध्ये नाचणी आहे त्यामुळे थोडासा आप्प्यांना गडद रंग येतो. तर या पद्धतीने आप्पेच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेतले. तुम्ही पाहू शकता आप्पे सुद्धा मस्त टम्म फुगलेले आहेत, मस्त जाळीदार बनलेले आहेत आणि आतून सुद्धा मस्त स्पॉन्जी बनलेले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे परफेक्ट आप्पे बनलेले आहेत. शिवाय आप्पे बनवताना या बॅटरमध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या सुद्धा टाकू शकतो. हे बॅटर जर तयार करून ठेवलं असेल ना, सकाळी गडबडीच्या वेळी फक्त 5च मिनिटात आप्पे बनवून तयार होतील. आता याच बॅटर पासून मस्त जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी याच बॅटरमध्ये अगदी थोडंसं पाणी घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं. हे पहा, आंबोळीसाठी आपल्याला पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आंबोळीचा तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घेतलं, पाणी शिंपडून पुसून घेतलं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे हे बॅटर तव्याला चिकटून राहत नाही. हे पहा, 1 ते 1.5 पळी हे बॅटर तव्यावरती काढून घेतलं. आंबोळी जाडच असते त्यामुळे जास्त हे बॅटर पसरवून घ्यायचं नाही. हलक्या हाताने थोडंसं पसरून घेतलं आणि हे पहा, आंबोळीला सुद्धा मस्त जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे. जाळी सुटायला सुरुवात झाली की लगेचच यावरती झाकण ठेवायचं. मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. झाकण लावून घेतल्यामुळे काय होतं, वरची बाजू सुद्धा चांगली शिजली जाते. पलटून पुन्हा दुसरी बाजू भाजायची गरज लागत नाही. तर हे पहा, अतिशय पौष्टिक मऊसूत नाचणीची मस्त जाळीदार आंबोळी बनवून तयार झालेली आहे. आंबोळ्या बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी पटापट आंबोळ्या बनवून तयार होतात. आणि हे पहा, किती मऊ आणि मस्त जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे. आता याच बॅटरपासून मस्त कुरकुरीत डोसे कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घेतलं, पाणी शिंपडून पाणी सुद्धा पुसून घेतलं. 1 ते 1.5 पळी तव्यावरती हे बॅटर काढून घेतलं. आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने हे डोसे बनवून घ्यायचे. अगदी परफेक्ट जाळीदार हॉटेल स्टाईल हे मस्त कुरकुरीत डोसे बनवून तयार होतात. वरची बाजू सुकल्यानंतर तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. तूप किंवा तेल नाही लावलं तरी सुद्धा हे डोसे तव्याला चिकटून राहत नाहीत. एकही डोसा चिकटत नाही किंवा तुटत नाही. आणि हे पहा, याचा थोडासा रंग बदलला की याला पलटून भाजून घेऊ शकता किंवा असंच याचा रोल करून किंवा फोल्ड करून सुद्धा सर्व करू शकता. तर हे पहा, मस्त पौष्टिक नाचणीचा डोसा बनवून तयार झालेला आहे. याला सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळी सुटलेली आहे, कुरकुरीत बनलेला आहे. पीठ जर आपलं अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं असेल ना, तर यापासून बनणारे हे 4ही पदार्थ अगदी परफेक्ट बनतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. कोणाला समजणारही नाही हे नाचणीपासून बनलेलं आहे. हे पहा, डोशाला सुद्धा रंग मस्त आलेला आहे. मस्त सगळ्या बाजूंनी जाळीदार बनलेला आहे. गरमागरम असाच मुलांना दिला ना तरी सुद्धा असाच मुलं आवडीने खातील. तर या पद्धतीने पीठ फर्मेंट करून हे 4ही पदार्थ नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खूप आवडीने खातील. खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सांबर सोबत सुद्धा हे सर्व करू शकता. हॉटेल स्टाईल सांबर कसं बनवायचं याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा. तर या उन्हाळ्यामध्ये नाचणीचे इतर पदार्थ खायला आवडत नसेल तर हे नक्की करून पहा. बॅटर जर तयार असेल तर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा या झटपट रेसिपीज बनवू शकता. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.